नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला. अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर तुम्हा सर्वांना माहीत आहे. नॉमेनक्लेचरच्या दोन पद्धती असतात. त्या दोन पद्धतीपैकी पहिली सिस्टीम जी असते त्याला म्हणतात कॉमन नेम सिस्टीम. दुसरी पद्धत जी असते त्याला म्हणतात IUPAC नॉमेनक्लेचर किंवा युपॅक नॉमेनक्लेचर किंवा इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री प्रकारचं. ओके, तर या दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचरच्या पद्धतीच्या पहिलं आता कॉमन नेम सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम किंवा युपॅक नेम सिस्टीम हे आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात कॉमन नेम सिस्टीमला. परंतु कॉमन नेम सिस्टीम पाहण्याच्या अगोदर तुम्हाला अल्किल ग्रुपची नावं माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या समोरची हेडिंग आहे अल्किल ग्रुप, आणि अल्किल ग्रुपची नाव तुम्हाला माहिती झाली, अल्किल ग्रुप बद्दलची माहिती तुम्हाला झाली की कॉमन नेम सिस्टीम तुम्हाला आली. कॉमन नेम सिस्टीम जर यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अल्किल ग्रुप बद्दलची माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी कॉमन नेम सिस्टीम सुरुवात करण्याच्या अगोदर 1 तास पहिला पिरियड जो आहे त्याच्या अगोदरचा, त्याच्यामध्ये आपण ओळख करून घेऊया अल्किल ग्रुप बद्दलची. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबा अल्किल ग्रुप म्हणजे तरी काय, अल्किल ग्रुप कशाला म्हणतात. एक वाक्य लक्षात ठेवा. अल्किल ग्रुप म्हणजे काय तर अल्केन मधला एक हायड्रोजनचा ॲटम जर आपण काढून टाकलो तर अल्केनचं रूपांतर अल्किल ग्रुपमध्ये होत असतं. कसं पहा. समजा आपण लिहिलं तुमच्यासमोर इथं मिथेन, ह्याचं स्ट्रक्चर आहे CH4. आता CH4 लिहिलो, ह्याचं नाव मिथेन आहे. मला कार्बन किती आहेत? 1 आहे. हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. मग तुम्ही काय करायचं, तुमच्या समोर अल्केन आहे आणि तुम्हाला अल्केनचं रूपांतर अल्किल ग्रुपमध्ये करायचं आहे. यू हॅव टू कन्वर्ट, यू वॉन्ट टू कन्वर्ट अल्केन इनटू अल्काइल ग्रुप्स किंवा अल्किल ग्रुप. मग हे कन्वर्जन तुम्ही कसं करू शकता, आताच सांगितलं बाबांनो. या तुमच्या अल्केन मधला एक हायड्रोजन कमी करायचा. आता मी समोर असं लिहितो बाण करून, ह्याच्यामधला एक H कमी करतो, -1 H लिहिलं म्हणजे एक कमी केलो. ह्याच्यामधला एक H कमी केलो, काढून टाकलो, रिमूव्ह केलो. काय होईल, कार्बनला कार्बन, हायड्रोजन किती आहेत 4, एक कमी करू आपण, 4 मधून एक गेले 3 म्हणजे काय होईल CH3, आणि एक कमी केलो म्हणून एक व्हॅलन्सी फ्री दाखवायचं. याच्यामधला एक हायड्रोजन आपण कमी केलो, 3 झाले. पण त्याची व्हॅलन्सी किंवा त्याच्यामधल्या हायड्रोजनची संख्या 1 न कमी आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला असा मोकळा बॉन्ड दाखवायचा, फ्री बॉन्ड. ह्याला फ्री व्हॅलन्सी म्हणतात. आता व्हॅलन्सी फ्री दाखवली आपण, झालं. हा झाला मिथेन, हे झालं मिथिल किंवा काही लोक म्हणतात मिथाईल. वन अँड द सेम प्रोनाउन्सिएशन, वेगवेगळं असतं प्रत्येक भागामध्ये. मिथेन मिथिल झालं म्हणजे अल्केन अल्किल. अल्केनचं रूपांतर अल्किल ग्रुपमध्ये आपण केलं. कसं करतात त्याची माहिती तुमच्या समोर मी सांगितलेली आहे. पहा, आता आणखीन काही गोष्टी आपण समजून घेऊ. आता अजून एक उदाहरण आपण घेऊ. समजा CH3 असं मी लिहितात, हे इथेन आहे, अल्केन आहे, याचं नाव काय इथेन. हा, आपण काय करू, याच्यामधला एक हायड्रोजन कमी करू. हितला कमी करा किंवा हितला कमी करा, कुठलाही एका ठिकाणचा कमी करा. कसे लिहू, CH3, हा हे CH3 आहे, आपण एक कमी करू CH2 होईल. आणि जिथं कमी केलं तिथं व्हॅलन्सी फ्री दाखवा. ज्या ठिकाणचा हायड्रोजन तुम्ही कमी केलात ना त्याच ठिकाणी व्हॅलन्सी फ्री दाखवा, संपलं. आणि मग हे उदाहरण हे आहे अल्केन, हे आहे अल्किल, हे आहे अल्केन, हे आहे अल्किल, हे मिथेन, हे मिथिल, इथेन, इथिल, हे अशा प्रकारची सगळी नावं या ठिकाणी आपल्या सर्वांना लिहिता येतात. म्हणून आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे अल्केन पासून अल्किल ग्रुप तयार कसा होतो. मग ते सांगितलं तुम्हाला माहित राहावं म्हणून. अल्केन मधला एक हायड्रोजनचा ॲटम आपण जर कमी केला तर अल्केनचं रूपांतर हे अल्किल ग्रुपमध्ये होतं. कसं होतं ते थोडक्यात तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, ते समजून घ्या. आता ह्याला नावं कसं द्यायची त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊ. अल्किल ग्रुपला नावं कसं लिहायचं है ना. अल्किल ग्रुप त्याला कसं कसं तयार होतं, असं तयार होतं. मग त्याला नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलची माहिती आता आपण समजून घेऊया. ओके, पहा. आता तुमच्या समोर ही सगळी नावं आहेत
आता ही नावं काय आहेत माहिती का, वर्ड रूट आहे, वर्ड रूट. हे लक्षात असलं पाहिजे बरं का. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक, अंडेक, डोडेक, ट्रायडेक, टेट्राडेक, पेंटाडेक, हेक्झाडेक, हेप्टाडेक, ऑक्टाडेक, नोनाडेक. ऐकॉस कळलं का. काही नावं तुमच्या समोर मी लिहिली तुम्हाला कळावं म्हणून, म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना, ज्यांना माहित आहे त्याला सांगायची आवश्यकता नाही. रूट वर्ड आहे आणि रूट वर्ड पासून किंवा वर्ड रूट पासून प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव तयार होतं. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणून त्याची मदत घ्यावी लागते आपल्याला. 1 कार्बन मिथ, 2 कार्बन इथ, 3 कार्बन प्रोप, 4 कार्बन ब्यूट, 5 कार्बन पेंट, 6 कार्बन हेक्झ, 7 कार्बन हेप्ट आणि 8 कार्बन ऑक्ट. हे काही उदाहरणं आपल्या समोर घेतलेली आहेत. आता एक लक्षात ठेवा, कार्बनची संख्या 1 असेल किंवा 2 असेल, तुम्हाला त्या ठिकाणी नाव लिहिता येतं त्या अल्किल ग्रुपचं डायरेक्टली. कसं लिहायचं सांगतो फार. आता समजा पहिलं उदाहरण घेतलं आपण, हे CH3, इथं व्हॅलन्सी फ्री आहे, वळकाचा अल्किल ग्रुप आहे CH3. मग आता नाव लिहायचं आहे. कसं लिहायचं, नाव लिहित असताना पहिल्यांदा कार्बन मोजा. किती आहे, 1 आहे, 1 कार्बन. ठीक आहे. मग 1 कार्बनचा वर्ड रूट कोणता आहे, मिथ. लिहा मिथ. आणि मग ह्याच्या पुढे लिहा वायल. हे सफिक्स लिहायचं. सफिक्स म्हणजे नावाच्या नंतर सफिक्स लिहिलं आपण. वायल नाव झालं मिथिल. वायल वापरायचं का, म्हणजे मिथिल झालं याचं नाव. दुसरं बघा उदाहरण, CH3, CH2 हे असं लिहिलं आपण. मोजा कार्बन 1, 2. 2चं काय, इथ. हे लिहायचं इथ. पुन्हा पुढे लिहायचं सफिक्स वायल. हे सफिक्स वायल लिहिलं आपण. नाव काय झालं, इथिल आहे का नाही. मिथिल, इथिल किंवा मिथाईल, इथाईल. मिथाईल, इथाईल अशा प्रकारे पण आपण लिहू शकतो. मिथाईल, इथाईल. पा C2H5, C2H5 इथं पण लिहिलं आपण. आता हे पण एकच आहे, दोन्ही फक्त वेगळ्या प्रकारे लिहिलं आपण. दोन्ही एकच आहे. कार्बन मोजा 2 आहे. 2 म्हणजे काय, तर एस. 1 कार्बनला मिथ, 2 कार्बनला इथ. आपण लिहू इथं इथ आणि पुढे वायल म्हणजे इथाईल किंवा इथिल म्हणास त्याला. हे काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. मग ह्या सगळ्या उदाहरणामध्ये नाव लिहित असताना आपण सिंपल लिहिलं मिथिल, इथिल, इथिल असं नाव आले. परंतु एक लक्षात घ्या, कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर ह्या नावाच्या अगदी पण प्रिफिक्स द्यावा लागते, तेव्हा त्याचं पूर्ण नाव होते. हे नाव आपण लिहिलं आलं आपल्याला, परंतु कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर ह्या नावाच्या अगदी प्रिफिक्स वापरतात. आता कोणतं प्रिफिक्स वापरतात आणि कोणतं प्रिफिक्स कधी वापरतात त्यासाठी काही नियम आहेत. एक एक नियम आपण समजून घेऊ, म्हणजे प्रत्येक नाव तुमच्या समोर क्लिअर होईल. थोडं लक्षात आलं का बघा, लिहून घ्या, पॉज करा, लिहून घ्या. आता प्रिफिक्स कोणकोणते आहेत तुमच्या समोर सांगतो. पहिला आहे एन, दुसरा आहे आयसो, तिसरा आहे सेकंडरी, चौथा आहे टर्शरी, पाचवा आहे निओ. बघा हे काही प्रिफिक्स आहेत. एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ. एन म्हणजे नॉर्मल चेन, सरळ स्ट्रेट चेन असल्यावर एन वापरतो आपण. एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ. आता कोणता प्रिफिक्स कुठं वापरायचा त्याचे नियम आहेत, काही रूल्स आहेत. मग एक एक नियम आपण लक्षात घेऊ, कोणत्या ठिकाणी कोणता प्रिफिक्स वापरायचा. आता पहिल्यांदा एन कुठं वापरायचं त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. एन नियम आहे त्याला. एन कधी वापरायचं माहिती आहे का, स्ट्रेट चेन पाहिजे, स्ट्रेट चेन. नंबर 2, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री पाहिजे. स्ट्रेट चेन पाहिजे, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री पाहिजे आणि कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे. अशा 3 गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपण एन प्रिफिक्स वापरू शकतो. समजलं का. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे पुन्हा कार्बन म्हणजे प्रायमरी कसला, सेकंडरी कसला, टर्शरी कुठला, क्वाटर्नरी कसला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कार्बनचे प्रकार 4 असतात. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. त्याची व्याख्या जर आपल्याला माहिती नसेल तर तुम्हाला ते सांगताच येणार नाही की. त्यासाठी बघा, आता कार्बन आहे, हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय म्हणजे हा झाला प्रायमरी कार्बन. फर्स्ट डिग्री कार्बन म्हणतात त्याला, फर्स्ट डिग्री. जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलाय, हा कार्बन ह्याला पण जोडलाय, ह्याला पण जोडलाय. डायरेक्टली पाहिजे, चिटकून पाहिजे, लांब बदल घ्यायचं नाही. समजा इथं असेल, हे बघायचं नाही, ह्या कार्बनला हे जवळ आहे, हे तर संबंध नाही बरं का, हे मोजायचं नाही, मोज चाला. ह्या कार्बनला हे जोडले, ह्या कार्बनला हे जोडले म्हणजे हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलाय म्हणजे हा झाला सेकंडरी. आणि तिसरा बघा, तिसरा ह्यालाच करू आपण,
इथे एक कार्बन, इथे एक कार्बन. आता हा कार्बन एकाला जोडलाय, दोघाला जोडलाय, तिघाला जोडलाय टर्शियरी, आणि चौघाला जोडला क्वाटर्नरी. बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्यावरून आपण व्याख्या करू शकतो, जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडला डायरेक्टली त्याला प्रायमरी म्हणावं, जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला डायरेक्टली त्याला सेकंडरी म्हणावं, जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडला डायरेक्टली त्याला टर्शियरी म्हणावं, आणि जो कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला जोडला त्याला क्वाटर्नरी म्हणावं. हे ह्या प्रत्येकाच्या व्याख्या. मग लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी. ओके, आता हे सगळं लक्षात आलं असेल. ह्याच्याबद्दल काय वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आता आपल्या नियमाकडे जाऊ. एन लिहायचा प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या अगोदर. मग एन प्रिफिक्स कधी वापरायचं? 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1, कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असली पाहिजे. नंबर 2, स्ट्रेट चेन असली पाहिजे, नॉर्मल चेन, स्ट्रेट चेन पाहिजे. आणि नंबर 3, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री पाहिजे. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. पहा, एक उदाहरण घेतो. CH3 CH2 CH2. आता हे आपल्या समोर नाव आहे. ह्याचं नाव लिहू पहिल्यांदा आपण, का असेल ते नाव लिहू, आणि मग पुन्हा त्याच्या आधी प्रिफिक्स वापरू. हा, किती आहेत? 1 2 3 आहेत. 3 म्हणल्यावर काय? मिथ 1 इथ 2 प्रोप 3 म्हणजे काय? प्रोप. आणि पुन्हा काय लिहायचं पुढे? वायल. हे तर प्रत्येकाला येणार आहे, हे काय नाही. हे कसं लिहायचं शिकले आपण, प्रोपिन नावाला यायचं आहे की नाही, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लेम. आता ह्याच्या आधी प्रिफिक्स वापरायचा आहे. मग एन वापरता येतं का बघू आपण ह्याच्या आधी. मग एन प्रिफिक्स वापरण्याचा नियम काय? हो का, कार्बनची संख्या 1 2 3 3 आहे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे. 3 आहे. ओके. स्ट्रेट चेन आहे, नॉर्मल चेन आहे. ओके. आणि तिसरं महत्वाचं, ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. आता हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय, हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय, म्हणून हा कार्बन झाला प्रायमरी. म्हणजे कार्बनची संख्या 3 आहे किंवा त्यापेक्षा जास्त बी चालते आहे, स्ट्रेट बी चेन आहे, आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, म्हणून ह्याच्या आधी आपण एन घेऊ शकतो. म्हणून ह्याचं नाव आलं एन प्रोपीन. कळलं का? हे याचं नाव झालं. अशा प्रकारे नाव त्या ठिकाणी येतं. प्रत्येकाचं नाव कसं तयार होतं हे आपण त्या त्या ठिकाणी समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं नाव तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके. आता बघा दुसरं अजून एक, CH3 CH2 CH2 CH2. आता पहिल्यांदा नाव लिहू. 1 2 3 4. 4 म्हणजे काय येईल? ब्युटीन. तिथं आहे बघून घ्या तुम्ही. ओके. पुन्हा काय येईल पुढे? वायल. नाव झालं ब्युटीन. आता ह्याच्या आधी प्रिफिक्स कोणतं येईल? एन येईल. एन कसं येईल? हो का सांगतो मी. स्ट्रेट चेन आहे, कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे. 4 म्हणजे 3 पेक्षा जास्त आहे. आणि इथं हो का, ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. ही व्हॅलन्सी फ्री कुठे बघायचं? ह्या कार्बनची. हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय, म्हणजे हा झाला प्रायमरी कार्बन. म्हणजे प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, म्हणून ह्याचं नाव आलं एन ब्युटी. हे एन प्रोपीन, हे एन ब्युटी. बघा ह्याचं नाव बघा. हा, 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट येईल. पुढे काय? वायल. पेंटिल झालं. स्ट्रेट चेन आहे, कार्बनची संख्या 5 आहे, म्हणजे 3 पेक्षा जास्त आहे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे. या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडला, म्हणून हा प्रायमरी कार्बन झाला, आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, म्हणून काय? एन. नाव झालं एन पेंटिल. असं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतं. हे 1 2 3 नावं तुमच्या समोर मी घेतलेली आहेत. एन पेंटिल बसतात. बाकीचे पण नावं तुमच्या लक्षात येतील. बाकीचे पण नावं तुम्हाला अशाच प्रकारे लिहिता येईल. अशा प्रकारे एन प्रिफिक्स कधी लावायचा तर ह्या नियमाचा वापर करा. तुमच्या बरोबर लक्षात येईल की एन प्रिफिक्स कोणत्या ठिकाणी वापरायचं, आणि मग त्या ठिकाणी आपण त्याचं नाव लिहू शकतो. पहा, आणखीन काही उदाहरण आपण घेऊ. हे पहा, CH3 CH2 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 आणि CH2. बरं का. आता प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे की नाही? लगेच बघा, आता 6 कार्बन आहे, म्हणजे हेक्झ येते. पुढे काही वायल, म्हणजे हेक्झिल आलं, आणि स्ट्रेट चेन आहे. कार्बनची संख्या किती आहे? 6, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे, म्हणून काय येतं? एन. नाव झालं एन हेक्झिल. पुढचं बघा, CH3 CH2 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 CH2. आहे का? प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. इथं लक्षात घ्यायचं बरोबर. हा, स्ट्रेट चेन आहे, कार्बनची संख्या 7 आहे, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे. कार्बन एकूण 7 आहेत, म्हणून हेप्ट. पुन्हा वाईल, हेप्टील, आणि कोणतंही प्रिफिक्स एन.
तर ह्या प्रकारे प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आपण करू शकतो. CH3 CH2 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 CH2. हो का, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, कार्बनची संख्या 8 आहे, 8 म्हणजे ऑक्ट, पुढे लिहिलं वायल, स्ट्रेट चेन आहे, कार्बनची संख्या 8 आहे म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे म्हणून एन आलं, नाव झालं एन ऑक्टेन. तर अशा प्रकारे प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं. अशा प्रकारे पहिला आपण बघितला प्रिफिक्स एन. एन प्रिफिक्स कधी वापरायचं? कार्बनची संख्या ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त असली पाहिजे. नंबर 2, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असली पाहिजे. आणि नंबर 3, स्ट्रेट चेन असली पाहिजे. असं कंडिशन असेल तर त्या नावाच्या अगोदर आपल्याला एन हे प्रिफिक्स लावायचं आणि त्या अल्किल ग्रुपचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहिता येतं. त्यासाठी हे माझ्या मनाचे सगळे नियम आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरा प्रिफिक्स कधी वापरायचं ते पण बघू आपण. दुसरा प्रिफिक्स जो आहे तो आयसो आहे. आता आयसो प्रिफिक्स कधी वापरायचं त्याचे 2 नियम आहेत. दोन्ही पण नियम तुमच्या समोर सांगतो. आता पहिला नियम सांगतो तुमच्या समोर. पहिला नियम कोणता बघा. आयसो प्रिफिक्स कधी वापरायचं बघा. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून जर 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आयसो प्रिफिक्स वापरू शकता. हा पहिला नियम. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडला असेल तर आपण त्या ठिकाणी आयसो प्रिफिक्स वापरू शकतो. कसं हे पहा. एक उदाहरण घेतो. CH3 CH CH3 CH2. हा आता व्हॅलेन्सी फ्री येत आहे. आता हा कार्बन फक्त एकाला जोडलाय, चिटकून बघायचं, हे एकाला जोडलाय, हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन. आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे आणि 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 जोडलाय. बघा मी काय सांगितलं. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला 1 2 एक CH3 ग्रुप जोडला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं? आयसो प्रिफिक्स वापरता येतं. नाव लिहू पहिल्यांदा. 1 2 3 4 सगळे मोलाचे कार्बन. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. खरं का? सगळे मोलाचं बघा, होळ करते बरं. मग 4 म्हणल्यावर काही ब्यूट, पुढे काय लिहायचं? वायल, ब्युटीन. हे आपण शिकलं कसं नाव लिहायचं. ओके. आता प्रिफिक्स कोणता येईल? आयसो. काय लिहिलं आपण? आयसो. नाव झालं आयसो ब्युटीन. नाव झालं आयसो ब्युटीन. नाव झालं. कसं? तुमच्या समोर आहे. अजून एक बघा उदाहरण. CH3 CH3 CH2 आणि CH2. दुसरे उदाहरण. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. बघा, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 1 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 जोडलेला आहे. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 1 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा काही आयसो येईल. नाव लिहू पहिल्यांदा. 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट आहे की नाही. पुढे काही वायल, पेंटिल आणि ह्याच्या आधी काही आयसो. हो का? आयसो ब्युटीन, आयसो पेंटिल असे हे 2 नावं या ठिकाणी आपण लिहू शकतो. एक नियम. दुसरा बघा. अजून एक नियम असा आहे. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या जर समान असेल तर तिथं आपण आयसो प्रिफिक्स वापरू शकतो. नियम क्रमांक 2. 2 कंडिशन आहेत. ह्याला 2 कंडिशन आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या जर समान असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? आयसो प्रिफिक्स वापरू शकतो. उदाहरण घेऊ, लक्षात येईल तुमच्या. हो का? CH3 CH3. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला म्हणजे हा झाला सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. ह्या कार्बनच्या इकडे बी एकच कार्बन आहे, ह्या कार्बनच्या इकडे बी एकच आहे, समान आहे. ह्या कार्बनच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान आहे आणि सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हे नियम लक्षात घ्या. पहिल्यांदा नाव लिहू. 1 2 3. 3 म्हणजे काही प्रोप, पुढे काही वायल, प्रोपिल झालं आहे की नाही. आणि मग त्या ठिकाणी सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान असेल तर इकडे बी एक आहे, इकडे बी एकच आहे म्हणून समान आहे. म्हणून काय लिहितं? येस, आयसोप्रोपिल. नाव झालं आयसोप्रोपिल. अजून एखादं उदाहरण बघा. CH3 CH2 CH2 CH3. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हे कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडले म्हणजे हे कार्बन सेकंडरी आहे की नाही. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. ह्याच्या ह्या बाजूला 1 2, ह्याच्या त्या बाजूला 1 2, दोन्ही बाजूला कार्बन समान आहेत म्हणजे नियम लागू पडतो इथं पण.
मोजा कार्बन 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट, पुढे काय लिहायचं वायल पेंटीन, आणि मग सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्या कार्बनच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान आहे म्हणून काय लिहायचं आयसोपेंटीन. खानावलीचं असं अशा प्रकारे ह्याचं नाव आयसोपेंटीन, आयसोप्रोपिल आयसोपेंटीन. अजून एक बघा, अजून एक उदाहरण बघा. आता आणखीन काही गोष्टी आपण शिकूयात. आता तुम्हाला कळलं असेल. आता अजून एक उदाहरण घेतो तुमच्या समोर. समजा मी असं लिहिलं, आता हे स्ट्रक्चर असं लिहिलं, मी म्हणलं ह्याचं नाव काय बघा. आता 1 2 3, 3 म्हणल्यावर काय प्रोप, पुढे काय लिहायचं वायल प्रोपिन झालं. हे कार्बन आहे, ह्याची व्हॅलेन्सी फ्री आहे, हे कार्बन 1 आणि 2 जोडले म्हणजे हे झालं सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या इकडे बी एकच आहे, इकडे बी एकच आहे, म्हणजे समान आहे, म्हणजे इथं सुद्धा काही आयसोप्रोपिल. तेच स्ट्रक्चर बदलून लिहिलो. असं बदलून जरी दिलं तरी नाव आलं पाहिजे आपल्याला. तर आयसोप्रोपिल अशा प्रकारचं नाव. एन घेतलो, आयसो घेतलो. आयसोसाठी 2 नियम. पहिला नियम, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडलेला असेल तर आयसो हे प्रिफिक्स वापरावं. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या जर समान असेल तर आयसो प्रिफिक्स वापरावं. असे 2 नियम लक्षात ठेवा. आपण जो नेक्स्ट नियमाकडे, दॅट इज सेकंडरी. आता सेकंडरी प्रिफिक्स कधी वापरायचं त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण घेऊ. अतिशय सोपे नियम आहेत. प्रत्येक नियम तुम्ही समजून घ्या म्हणजे त्या नियमाचा अर्थ तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. इट इज व्हेरी सिंपल. ओके, पहा एक उदाहरण घेऊ, तुमच्या लक्षात येईल. CH3 CH CH2 CH3. हा, आणि पॉज करून लिहून घ्या तुमचं तुम्ही त्यावेळेस. ओके, आता हे लिहिले मी. आता पहिल्यांदा नाव लिहून टाकू आपण. एक नियम काय म्हणतो बघू आपण सेकंडरी प्रिफिक्सचा. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, हे सेकंडरी कार्बन आहे, कारण हे कार्बन 2 जोडले, इकडे एक आहे इकडे एक आहे. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो त्याला आपण काय म्हणतो तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. ठीक आहे, आपण हा भाग तुमच्या समोर लिहिलेला आहे. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला कार्बनची संख्या समान नसेल तर, समान असेल तर आयसो, समान नसेल तर सेकंडरी. थोडा फरक आहे, समजलं का? जास्त फरक नाही. तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. हे का, ह्या कार्बनच्या इकडे एकच कार्बन आहे, ह्या कार्बनच्या तिकडे बघा 1 2 आहे, इकडे 1 आहे इकडे 2 आहे, म्हणजे समान नाही, पण तिथं सेकंडरी घ्यायचं. नाव बघू पहिल्यांदा 1 2 3 4. 4 म्हणजे ब्यूट, पुन्हा काय घ्यायचं वायर ब्युटी, आणि इथं काही सेकंडरी ब्युटी, CH3 CH2 CH2 CH3. बघा इथे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, हे कार्बन 2 जोडले म्हणून हे झालं सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. इकडे 1 कार्बन आहे, इकडे 3 आहे, म्हणजे कमी जास्त आहे की नाही. पहिल्यांदा नाव लिहू आपण, म्हणून इथं सुद्धा सेकंडरी प्रिफिक्स येईल. 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट, पुढे वायर, नाव झालं पेंटीन. हा, सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नसेल तर, इकडे 1 आहे इकडे 1 2 3 आहे, समान नाही, मग काही सेकंडरी पेंटीन. अशा प्रकारे सेकंडरीचा नियम आपल्या समोर आहे, तो नियम त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. पेंटीलला अमील सुद्धा म्हणतात. अमील पेंटील, अमील पेंटील, अमील पेंटील, अमील नवीन शब्द प्रयोग लक्षात घ्या, लक्षात ठेवा. आता दुसरा जो आहे पुढचा कोणता, टर्शरीचं फार सोपं आहे. टर्शरी, आता ह्याच्या अगोदर सेकंडरीचं काय म्हणलं आपण, काय म्हणलं, सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या जर समान नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, सेकंडरी प्रिफिक्स वापरायचं. आता टर्शरी करतो आणि निवो लिहू, संपलं आपलं. ओके, पण त्याच्या आधी निवो घेऊ पाहिजे आपण, निवो घेऊ मग टर्शरी करतो आपण. ठीक आहे, नीट लक्ष देऊ नाही का बरं काय व्यवस्थित. आता पहिल्यांदा निवो सांगतो, हे शेवटचं सांगतो. पहिल्यांदा निवो कधी घ्यायचं बघा. एक उदाहरण घेतो म्हणजे कळण्यासाठी आपल्याला. CH3 CH2 बघा बरं का. प्रायमरी, आता हे कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, इथे बघा हे कार्बन दुसऱ्या फक्त एकाला जोडले म्हणून हे झालं प्रायमरी कार्बन, फर्स्ट डिग्री कार्बन म्हणतात त्याला प्रायमरी कार्बन. हा, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 1 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 जोडले, वरी एक खाली एक, 2 आहे, 2 CH3 जोडले असतील तर निवो हे प्रिफिक्स वापरायचं. आपण ह्याच्या आधी बघितलं, प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 ग्रुप जोडला असेल तर आयसो हे प्रिफिक्स वापरावे. आधीचा नियम. इथं
प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 ग्रुप जोडले असतील तर निवो हे प्रिफिक्स वापरावं. बघा आता मग आता बघा पहिलं नाव लिहू पहिल्यांदा 1 2 3 4 5 सगळेच मधाचं 5 आहेत म्हणजे पेंट. पुढे लिहायचं वायल. आता नियमात बसते का बघा प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असून 1 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 ग्रुप जोडले का हा म्हणजे काय येईल तर येस निवो येईल. नाव झालं निवो पेंटील. काय झालं नाव निवो पेंटील. हो का ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय म्हणजे हा झाला प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे 1 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 येतात म्हणजे तिथली कंडिशन आहे म्हणजे निवो वापरू शकतो आपण. मोजा कार्बन सगळे 1 2 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हेक्झ. पुढे घ्या वायल हेक्झिल होईल आणि मग प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असून 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 जोडले आणि म्हणून या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो येस निवो हेक्झिल अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी तयार झालं. प्रत्येक नाव त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या घोळ करू नका. अशा प्रकारचा निवोचा नियम आहे. आता लास्ट जो आहे नियम त्याच्याबद्दलची माहिती घेऊ आणि या ठिकाणी आपले अल्किल ग्रुप पूर्ण होतात. बघा आता राहिलं कोणतं टर्शरी. ह्याचा एक नियम आहे टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरावे. संपलं. टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरावे. नियम सोपा. टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरावे. संपलं. आता बघा इथं CH3 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 हे असं लिहिलं. आता ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या 1 2 3 कार्बनला जोडलाय म्हणजे हा कार्बन झाला टर्शरी म्हणजे टर्शरी येऊ शकतं. नाव लिहू पहिल्यांदा 1 2 3 4 4 म्हणजे काय लिहू ब्यूट. पुढे काय लिहायचं वायल ब्युटील झालं आहे की नाही. आणि मग तुम्हाला माहित आहे टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर टर्शरी प्रिफिक्स लिहायचं म्हणून लिहायचं इथं टर्शरी ब्युटील. संपलं. नेक्स्ट बघा थोडं एक नाव CH3 CH3 CH2 CH3 हो का हे लिहिलं. आता इथं काय ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हे कार्बन दुसऱ्या किती कार्बन जोडले 1 2 3 म्हणजे हे कार्बन कसलं आहे टर्शरी. टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. संपलं. लिहायचं टर्शरी. मोजा कार्बन 1 2 3 4 5 5 म्हणजे पेंट. पुढे काय लिहायचं वायल पेंटील आणि टर्शरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे म्हणून टर्शरी लिहायचं. संपलं. टर्शरी पेंटील. तर अशा प्रकारे हे सगळे जे आहेत प्रिफिक्स कधी वापरायचं आणि त्या अल्किल ग्रुपचं नाव कसं लिहायचं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपण घेतलेली आहे. आणखीन काही अल्किल ग्रुप आहेत ते बी लक्षात ठेवा. आणखीन काही त्याला सोडून डायरेक्ट लक्षात ठेवायचं कोणकोणते सांगतो पहा. नंबर 1 आहे याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH ह्याचं नाव आहे व्हिनिल. हे लक्षात ठेवा CH2 डबल बॉन्ड CH आणि मग व्हॅलन्सी फ्री व्हिनिल म्हणा त्याला. CH2 डबल बॉन्ड CH CH2 असं जर असेल बरं का तर ह्याला म्हणायचं आलील. का म्हणायचं आलील. समजा असं असेल बेंझिन रिंग आणि त्याच्या पुढे CH2 असेल तर म्हणायचं बेंझील. व्हिनिल आलील बेंझील आणखीन काही आहेत आपण जेव्हा नावं बघू तेव्हा मी सांगतो. बस झाले एवढे. तर हे सगळे जे आहेत हे बेंझील वाटल्यास लिहितो मी अजून हो का CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 ह्याचं नाव आहे क्रोटील. का नाव आहे क्रोटील. प्रत्येक नाव लक्षात ठेवा. आणि एक सांगतो लास्ट आता C6H5 म्हणजे फिनिल. हे सगळे नाव पण लक्षात घ्या. बघा व्हिनिल आलील बेंझील क्रोटील फिनिल. बोला व्हिनिल आलील बेंझील क्रोटील फिनिल. बोला व्हिनिल आलील बेंझील क्रोटील फिनिल. अशा प्रकारचे हे सगळे अल्किल ग्रुप आहेत. प्रत्येक अल्किल ग्रुपचं नाव कसं लिहायचं कोणता प्रिफिक्स कुठं वापरायचा याप्रमाणे प्रत्येकाचं नाव आपण तयार केलेलं आहे. हा भाग ऍक्च्युअली आता शिकवायची आपल्याला आवश्यकता नाहीये परंतु आपल्याला समजावं या अनुषंगाने हे सगळे नावं तुमच्या समोर घेतले. पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढचा भाग बघूया ज्या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाईडला कॉमन नाव द्यायचं आहे. मग कॉमन नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.